कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी 18 मे रोजी समृद्धी महामार्गावर ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन केले। शिवसेना नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक 19 जांभरगाव येथे हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे समृद्धी महामार्गावरील चक्काजाम आंदोलन हे पहिलेच आंदोलन ठरले। नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर या दोन्ही महामार्गावर सैनिकांनी ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखली गेली। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। शेतकऱ्यांना न्याय द्या, कांद्याला हमीभाव द्या, उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आंदोलनकर्त्यांनी दोन्ही बाजूंनी टायर जाळून राज्य सरकारचा यावेळी निषेध नोंदवला। दरम्यान पोलिसांनी आमदार अंबादास दानवे यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिक अधिकच संतप्त झालेत। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना नेत्यांना ताब्यात का घेतले जाते असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। त्यानंतर पोलिसांची गाडी देखील अडवण्यात आली। काही शिवसैनिकांनी पोलिसांच्या वाहनावर कांदे फेकून संताप व्यक्त केला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचाव्यात आणि शासनाने तत्काळ दखल घ्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे शिवसैनिकांनी सांगितले। पोलिसांनी आमदार दानवे यांना ताब्यात घेऊन वैजापूर पोलीस ठाण्यात नेले गेले। तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। आमदार दानवे यांच्यासह 47 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। शिवसेनेच्या प्रमुख मागण्या काय आहेत बघूया। नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी। कांद्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा। प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान जाहीर करण्यात यावे। कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवण्यात यावी। खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे। कांदा चाळ उभारणीसाठी 75% अनुदान देण्यात यावे। दर्जेदार कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या। या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर, तालुका प्रमुख मनाजी पाटील मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम, मनोज गायके, बबन तात्या जाधव, दादाभाऊ सूर्यवंशी, ॲडव्होकेट रमेश सावंत, अक्षय साठे, युवा सेना जिल्हा उपप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे, दिनेश मुथा, राजू पाटील गलांडे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते।